नमस्कार, वर्षाज हाऊस ऑफ फूड्समध्ये आपलं खूप स्वागत आहे. आज आपण परफेक्ट अशी पाकामधली बेसन बर्फी किंवा बेसन वडी कशी बनवायची ते बघूया. बेसन बर्फीसाठी साहित्य बघूया काय घेतलंय. 1 कप चना डाळीचं पीठ, अर्धा कप साखर, पाव कप आणि 2 टेबलस्पून साजूक तूप, पाव चमचा वेलची पूड आणि काही बदाम आणि पिस्त्याचे बारीक काप करून घेतलेत. सुरुवातीला ज्या ट्रे मध्ये आपल्याला वड्या काढायच्या त्याला असं तूप लावून घेऊया. बेसन भाजण्यासाठी गॅसवर एक कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये 1 कप बेसन घालूया. बेसन आधी थोडंसं नुसतंच भाजून घेणार आहे, नंतर तूप घालायचे त्यामध्ये. हे अशा प्रकारे बेसन भाजायला सोपं जातं आणि लवकरही भाजलं जातं. गॅसची फ्लेम लो टू मीडियम अशी आहे. 5 मिनिटं हे डाळीचं पीठ इथे भाजून झालंय. यामध्ये आता हे पाव कप जे तूप घेतलेलं आहे ते टाकूया. तूप सगळं एकदम नाही टाकायचं. सुरुवातीला आपण अर्ध तूप घालूया. हे राहिलेलं तूप पण आपण घालूया आता. सुरुवातीला हे मिक्सर जरी असं रवाळ दिसत असलं, हे मिश्रण जसं भाजलं जाईल तसं त्याला तूप पण सुटेल. आपण इथे आता 5 मिनिटं हे भाजून पाहायचंय. हे मिश्रण जर असंच कोरडं वाटलं तर त्यात आपण अजून 1-2 चमचे तूप घालूया. 5 मिनिटानंतर या मिश्रणात परत मी 2 चमचे तूप ऍड करत आहे. इथे बघतोय मिश्रण आता भाजत आलेलं आहे. याला पहिल्यापेक्षा तूप पण आता सुटलेलं आहे. असं हे मिश्रण झालेलं आहे. पाव कप आणि वर 2 टेबलस्पून आपण यात तूप ऍड केलेलं आहे. हे बघा, अगदी असं फ्लफी आणि रवाळ असं याचं टेक्स्चर होत आहे. हे बघू शकता अगदी हलका असं हे मिश्रण भाजून झालेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि ही कढई जरा वेळ बाजूला ठेवूया. गॅसवरून काढल्यानंतर पण अधूनमधून हे पीठ असं हलवत राहायचंय, कारण कढई आणि हे पीठ अतिशय गरम आहे. करपायची शक्यता आहे तळाशी. आता एका भांड्यात अर्धा कप साखर, यामध्ये साखरेचे अर्ध पाणी घालत आहे. साखर पूर्ण बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचंय. आता गॅस ऑन करायचा आहे. आता ही आपल्याला साखर पूर्ण विरघळून 1 तारीच्या आधीच्या स्टेजचा म्हणजे चिपचिपा असा पाक करायचा आहे. यामध्ये आता घालूया पाव ते अर्धा चमचा वेलची पूड. वड्यांना चांगला रंग येण्यासाठी मी यात अगदी 1 ते 2 थेंब फूड कलर घालत आहे. येलो फूड कलर घालत आहे. हा अगदी ऑप्शनल आहे. तुम्हाला वापरायचा नसेल तर नाही घातला तरी चालेल. पाक आपण एकदा चेक करूया. चमचा अगदी थोडासा थंड झाला की आपण याला हातावर घेऊन चेक करूया. हे बघू शकता चांगला चिपचिपेपणा या पाकाला आलेला आहे. 1 तारीच्या आधीची कन्सिस्टन्सी इथे आपली तयार आहे. आता गॅस बंद करूया. पाक अगदी आता हा योग्य प्रमाणात झाला आहे. यापेक्षा जर तुम्ही जास्त घट्ट पाक केला तर वडी ही दुसऱ्या दिवशी कडक होऊ शकते. गॅस मी इथे पुन्हा ऑन केलेला आहे. हे भाजलेलं मिश्रण आणि पाक दोन्ही थोडंसं गरमच हवंय. हा पाक आता आपण या मिश्रणावर ओतूया. आता गॅस बंद करूया. व्यवस्थित सगळं एकजीव मिक्स करायचंय. इथे बघू शकता लगेच हे मिश्रण आळत आलेलं तुम्हाला दिसतंय. आता हे तयार मिश्रण लगेचच आपण ट्रे मध्ये ओतून घेऊया. खूप वेळ हे मिश्रण कढईत नाही ठेवायचं. लगेचच आपण याला ट्रे मध्ये काढून घेऊया. चमच्याने याला असं एकसारखं करायचं आहे. थोडेसे मी इथे बदाम पिस्त्याचे काप घेतलेले आहेत ते घालूया. हलकेसे असे प्रेस करून घेऊ म्हणजे वडीमध्ये छान हे चिकटल्या जातील. आता सेट होईपर्यंत हा ट्रे आपल्याला असाच ठेवायचा आहे.
अर्धा तासानंतर बघूया, अगदी व्यवस्थित इथे आपली बर्फी सेट झालेली आहे. चाकून याला आता आपण कट करून घेऊया. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कट करू शकता. इथे बघता अगदी इझिली छान आपली बर्फी कट होत आहे. कट करतानाच इथे कळत आहे की बर्फी किती छान बनली आहे. इथे बघू शकता याचं टेक्स्चर. यातली एक बर्फी मी तुम्हाला तोडून दाखवते. याचं टेक्स्चर बघा किती छान झालेलं आहे. तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूत अशी स्वादिष्ट बेसन बर्फी यावर्षी दिवाळीच्या फराळात करूनच पहा. स्वादिष्ट अशा बेसन बर्फीची माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनही दाबा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील. लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.